आणि हेच ते झाड, त्या झाडांना सर्वाला बसवलं जातं आणि खाली पडलं की इतकं लागतं की त्याला उठता पण येत नाही. आणि ह्या झाडाला बसवायला आपलेच लोक असतात. खरं आहे ना? नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या शेतामध्ये. आज आपण शेतामध्ये आलो तर शेतामध्ये आपल्याला आता बघा भिमुगाला मस्तपैकी खुरपण फिरपण झालेले आहे. आणि भिमुगाला आता आपला या चांगला प्रकारे चांगला मस्त झालेला आहे. मस्त म्हणजे एकदम भारी झालं तर माझा भिमुगाला पाणी पिणे दिलं आहे. आणि आता आपल्याला मोटर चालू करायची टरबुजाला मोटर चालू करायची, परत उसाला पण चालू करायची, पण आधी टरबुजाला चालू करायची. टरबुजा झालं बघा. आता आपला भिमुग किती भारी आला आहे. हे बघा आपला भिमुग आताच खुरपीला आहे, मस्तपैकी खुरपून फिरपून झाला आहे. आणि आता ह्याला पाणी पण दिलं आहे. आता ह्याला खत पीत मारायचं आहे नंतरच्या पाण्याला, आता नाही. हे तीळ पण आला आपला, उन्हाळी तीळ लावला थोडासा. हे आहे तीळ आपला. आणि इकडं आहे आपला लसूण आहे. आणि बघूया आता आपण डबल जायचं, आपण मोटर चालू करायची, ती वाली सोलार प्लेटवाली मोटर चालू करायची. आणि इथं बघा आपल्या येईल पाणी किती काय, बरंचसं पाणी आहे चांगल्या प्रकारे. हे आहे रामफळ. आणि इथं आहे आपला कॉक ठीक मस्तपैकी. आता मोटर चालू करू, गोली बसते. हे बघा आंबा मस्त आलेला आहे. CCTV. आणि हे आहे सोलार प्लेट डायरेक्ट टोचची. याला बघा कोड पेड टाकून झाले असं सुरू करेंगे शोकर ऑफ पंप ऑन चालू आहे. नाही ऊन थोडं कमी झालं बघा. हे बघा स्टेटस स्टार्ट आला. इथं पॉवर पंप प्रत्येक अजून होईन चालू 1 मिनिटात. 1 मिनिट गोवा लागतो काय. हां ओके, पंप ऑन झालाय. तर चला आता आपण जाऊ टरबुजाकडे जायला. टरबुजाकडनं उसाला पण पाणी चालू करायचे. आधी बघू कॉक कुठं चालू कुठे या डॉगीस. आमचे कुत्रे. चला तर टरबुजाकडे जाऊ आपण आता. हे बघा आपण आलो आता ऊसामध्ये कांगर झालं. आता कमिंग सून कांगर उपटायला चालू करायचं आपल्याला लवकरच म्हणजे बघा आपला ऊस आहे हो. आणि आपल्याला कांगर उपटायचं आता. हे आहे ऊसात काँग्रेस थोडंसं झालं आहे, त्याच्यामुळं त्याला उपटायचं आहे आपल्याला लवकरच. तर तो बघू आता आधी ते कॉक चालू आहे बघू ऊसाचा, कारण आपल्या ह्याचं तर झालं चालू ह्याच्याचा टरबुजाचं चालू पाणी केलं. आणि आता ऊसाचं पण चेक करायचं आपल्याला, तर ते बघूया आपण आता. आणि हे बघा इकडं आहे आपलं, इकडं आपलं इकडं दिसतंय इकडं आपला कॉक आहे अजून एक. तो चॉक आपलं इकडं आपलं हरभर होतं, हरभऱ्याचं खळं झाले आपलं. गव्हाचं पण झालंय, राहिलं ज्वारीला टाईम आहे अजून. तर बघूया आपण आता. इकडं कॉक चालू आहे का बंद आहे. चालू असेल तर बंद करावं लागेल, बंद असेल तर बंद ठेवावं लागेल. हे तर चालू बंद आहे. मेन कॉक बघावं लागेल, चेक करावं लागेल. 1 2 3 4. काँग्रेस थोडं जास्तच प्रमाण वाढलं लागलंय. लवकर पाणी देऊन करावं लागेल. हे कॉक पण बंद आहे. ह्यो आहे आपला ऊस आणि ह्यो आहेत आपण आता विषय खोल. आणि बघा या ऊस आपण आलो मग टरबूजमध्ये निवांत आपलं मस्त बिचरा टाकलेला आहे, कारण इथं आपली जागाला असते. आणि हे बघा मस्तपैकी निवांत बसलेत आपण. आणि बघा पूर्ण आपलं टरबूजा शेत आहे साईडनं. हे बघा पूर्ण शेत आहे टरबूजाचं. आणि हे आपलं आहे मस्तपैकी बास फीस टाकून आपण मस्त बसलो. इकडं आपला गहू ते काढा झालं. आणि हेच ते झाड, त्या झाडांना सर्वाला बसवलं जातं आणि खाली पडलं की इतकं लागतं की त्याला उठता पण येत नाही. आणि ह्या झाडाला बसवायला आपलेच लोक असतात. खरं आहे ना? आणि हे आहे आपलं टरबुजाला टरबुजाला कोणाला बसवलं जात नाही, काही नाही, कारण ह्याला बसवायला जागाच नाही राहत. पण ह्या झाडाची हाईट बघा किती,
की ते 1 फूटभर बी नाही. पण या झाडा टोकावून जे पडतं त्याचं कामच होतं. ते परत कधीच उठत नाही. हां, खरं आहे ना. तर बघा आता आपण टरबूज बघायला झाली तर पाणी चालू आहे आपलं. हा बघा ठिबकनी पाणी चालू आहे मस्तपैकी ड्रिचिंग करून. आणि इथं आपली जागल फिगल आहे आणि आपलं तिकडं शेड आहे. आणि ही बघा आपली स्प्लेंडर. हो, डॉन म्हणतात डॉन. तिचं नाव डॉनच होतं पण तिला मॉडिफाय करून स्प्लेंडर केलेलं आहे. डॉन ते डॉन. याहू.